नमस्कार, स्वागत आहे तुमचे आईच्या स्वयंपाकघरात. मंडळी, ऊन जसं तापू लागतं तसे लाल कलिंगडाची आवक होते. थंडगार कलिंगडाच्या फोडी अशा उन्हाळ्यात खायची मजाच काही और असते. हो, पण कधीकधी थोडा वेळ असेल तर असे थंडगार ज्यूस प्यायलो तर एकदम एनर्जी बूस्ट झाल्यासारखं वाटतं. तेच कलिंगड, पण असा ज्यूस करून ग्लासमध्ये भरून दिला तर फारच भाव खाऊन जातो. म्हणूनच करून पहा असा कलिंगड ज्यूस. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे कलिंगडाचे तुकडे टाकते आहे. आता त्यामध्ये आपल्याला थोडी पुदिन्याची पानं टाकायची आहेत, थोडीशी साखर, चाट मसाला आणि काळं मीठ, थोडंसं पाणीसुद्धा टाकून घेऊ यामध्ये आणि हे मिक्सरमधनं फिरून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला हा ज्यूस गाळून घ्यायचा आहे, म्हणजे काय बिया वगैरे असतील तर त्या निघून जातील. अगदी 5 मिनिटात होणार आहे हे. याला जास्त काही मेहनत नाही. चला आता आपण सर्व करूया. पहिला सुरुवातीला गार बर्फाचे तुकडे घेऊया. वा, आता त्यावर आपल्याला कलिंगडाचे तुकडे टाकायचे आहेत. आणि आता सब्जा बी टाकते. उन्हाळ्यात सब्जा बी शरीराला चांगली असते, आरोग्याला. आता त्यामध्ये हे लिंबाचे स्लाइस टाकलेले आहेत. आणि आता मस्त ज्यूस आपण ओतूया. हा हा हा, काय छान वाटतंय हे बघायला सुद्धा. वा, आपली खरी उन्हाळ्यातली जी तहान असते ती भागून जाते ह्याच्याने, अशा ज्यूसनी. वा वा वा, छान. रंगही पहा किती सुंदर आला आहे. थोडंसं हे चमच्याने आपण वर खाली करून घेऊया. आणि आता आपण थोडंसं डेकोरेट करूया. इथे पुदिन्याची पानं ठेवली आहेत मी, आणि एक कलिंगडाचा तुकडा असा त्रिकोणी कापून त्याच्यावर लावला आहे. पहा किती वेगळं दिसतंय हे एकदम. वा, खूपच छान. तुम्ही करून पहा असं कलिंगडाचा ज्यूस, आणि कसं झालं ते मला नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. अशा वेगवेगळ्या व्यंजनांसाठी पुन्हा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.